नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जे विद्यार्थी डिपार्टमेंटल PSIचं प्रिपरेशन करत आहेत किंवा डिपार्टमेंटल PSIसाठी अभ्यास करत आहेत त्यांच्यासाठी अत्यंत आनंदाची अशी बातमी आहे की लवकरच MPSC मार्फत डिपार्टमेंटची एक्झाम घेतली जाणार आहे. त्या संदर्भाचं एक परिपत्रक आहे, ते पण आपण डिस्कस करू. त्याचबरोबर ही परीक्षा कशी असेल आणि कशा पद्धतीने असेल, म्हणजे या ठिकाणी ह्या परीक्षा पद्धत कशी असेल, याच्यामध्ये काही चेंज होईल का, याबद्दल आपण चर्चा करू. त्याचबरोबर एक्झाम कधी होऊ शकते, प्रोबेबली एक्झामचा या ठिकाणी कोणत्या महिन्यात होऊ शकते ते पण या ठिकाणी आपण डिस्कस करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडला तर मित्रांना सुद्धा शेअर करा. आता यामध्ये की जर याच्या अगोदर आपण या ठिकाणी डायरेक्शन अकॅडमीने हे डिपार्टमेंटच्या माध्यमातून अनेक टॉपर्स दिलेले आहे. ओके, म्हणजे 2023 असू द्या किंवा रिसेंटली 25 मध्ये झालेली एक्झाम असू द्या, ज्याचं अजून फिजिकल बाकी आहे, त्यामध्ये या ठिकाणी अनेक विद्यार्थी आपले डिपार्टमेंटचे पास झालेले आहेत. जे कर्मचारी किंवा पोलीस होते जे आज PSI झालेले आहेत, ओके, त्यांना घडवण्यामध्ये आमचा खारीचा वाटा आहे. आणि यामध्ये आपण हायली डेडिकेटेड काम करतो. मग त्यामध्ये बॅचेस आहेत, त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे. दोन्ही अँगलनं म्हणजे प्रिलियम ॲज वेल ॲज मेन्स दोन्ही पॉईंट ऑफ व्ह्यूनं आपण त्यावर काम करत असतो. तर त्याची पावती म्हणजे हा रिझल्ट आहे. आणि यामध्ये सुद्धा तुमचं नाव येणं गरजेचं आहे. त्यासाठी आपण या ठिकाणी प्रयत्न करू. तर हे एक नोटिफिकेशन आहे ज्यामध्ये सांगण्यात आलेलं आहे की गृह विभाग शासन निर्णय 1/9/2025 रोजी ओके पदासाठी या ठिकाणी पोलीस उपनिरीक्षक पदासाठी मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा ओके पुन्हा सुरू करण्यात येत असल्याचे कळण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी या पदभरतीचे जे प्रमाण आहे या ठिकाणी सरळ सेवेनं 50% आणि मर्यादित विभागीय परीक्षा हे किती आहे 25%. म्हणजे 25% पद जे आहेत या ठिकाणी हे डिपार्टमेंटल PSI म्हणजे या ठिकाणी डिपार्टमेंट मार्फत या ठिकाणी भरले जाणार आहेत. ओके, भरले जाणार असे कळवण्यात आले आहे. आणि त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक मर्यादित विभागीय स्पर्धा परीक्षा सन 2026च्या मागणी पत्राचे काम सुरू असून लवकरच या ठिकाणी 2026चे मागणी पत्र सादर करण्याची या ठिकाणी काय आहे तजवीज ठेवण्यात येत आहे. म्हणजे याचा अर्थ काय आहे की लवकरच जाहिरात येणार आहे. आता नेमकं लवकरच म्हणजे काय आहे तर ॲटलिस्ट या ठिकाणी याच्यामध्ये आपण 2 ते 3 महिने ओके पकडू शकतो. म्हणजे 2 ते 3 महिन्याचा तुम्हाला अभ्यास करण्यासाठी टाइम मिळालेला आहे. मग मे बी प्रोबेबली या ठिकाणी असं असेल किंवा की मे किंवा जूनमध्ये हे जाहिरात डेफिनेटली येऊ शकते. पण या जाहिरातीसाठी तुम्ही किती प्रमाणात तयार आहात. आणि यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट काय आहे की जे प्रिलियम आहे या प्रिलियममध्ये कुठल्याही प्रकारचा चेंज केला जाणार नाही. मेन्समध्ये डेफिनेटली काय आहे चेंज होऊ शकतो, कारण त्यामधले जे मेजर ॲक्ट्स आहेत ते या ठिकाणी चेंज झालेले आहेत, तर त्यामध्ये चेंजेस होऊ शकतात. परंतु ॲटलिस्ट तुम्ही प्रिलच्या अँगलनं तरी अभ्यास करायला सुरुवात करायला पाहिजे. कारण तुमच्यामध्ये सुद्धा खूप महत्त्वाचं बाब म्हणजे काय आहे की सगळेजण अभ्यास करतात. म्हणजे साधारण 25,000 ते 26,000 विद्यार्थी परीक्षा देतात, पण त्यात सिरियस कॅन्डिडेट जे आहे हे खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे तुम्ही पाहिलेलं आहे की त्याचा प्रीचा कट ऑफ मेनचा कट ऑफ दोन्हीही वाढलेले आहेत. रिझन आहे की सगळेजण अभ्यास करत आहात, तर तुम्ही सुद्धा त्यांच्या रेसमध्ये येण्यासाठी आतापासून प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. मग जर आपण प्रिलियमच्या बाबतीत जर पाहिलं तर पूर्वपरीक्षा जी आहे त्यामध्ये आपल्याला 100 गुणांची ही परीक्षा आहे. त्यामध्ये मराठी 25 मार्कासाठी आहे, इंग्रजी 25 आहे आणि त्यानंतर सामान्य अध्ययन जे आहे हे 50 मार्कासाठी आहे. म्हणजे यामध्ये मराठी इंग्रजी आणि सामान्य अध्ययनामध्ये सुद्धा काय आहेत 7 या ठिकाणी सब्जेक्ट आहेत. या सब्जेक्टमध्ये आपल्याला या ठिकाणी आधुनिक भारताचा इतिहास आहे, भारताचा भूगोल विशेषतः महाराष्ट्राचा भूगोल आहे, अर्थव्यवस्था, जागतिकीकरण, उदारीकरण, खाजगीकरण आणि याच्या संदर्भाचा जो काय अभ्यास आहे तो आपल्याला इथे इकॉनॉमिक्स आहे, ग्राम प्रशासन, जिल्हा प्रशासन, राज्य प्रशासन हे आहे, त्यानंतर महाराष्ट्रातील समाज सुधारक आणि या ठिकाणी शेजारी जे राष्ट्राचे आपले असलेले संबंध आणि त्यानंतर चालू घडामोडी, अशा पद्धतीचं या ठिकाणी हा सिलेबस आहे. या सिलेबसला समोर ठेवून तुम्ही प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. म्हणजे तुम्हाला जो काही टाइम मिळतो, कारण तुम्ही ड्युटी करून अभ्यास करत आहात, तुम्हाला सध्याच्या कंडिशनमध्ये कुठल्याही प्रकारची सुट्टी घ्यायची गरज नाही, पण अभ्यास करावा लागणार आहे. म्हणजे ॲटलिस्ट प्रिलियमचा तरी अभ्यास करा. तर त्यासाठीच आपण डेडिकेटेड असे या ठिकाणी प्रिलियम ॲज वेल ॲज मेन्सच्या दोन्हीही बॅचेस आपण या ठिकाणी स्टार्ट केलेले आहेत. प्रिलियमची सध्या या ठिकाणी काही दिवसासाठी ही सवलत आपण एक्सटेंड करत आहोत. ती म्हणजे की जी मूळ फी आहे त्या या ठिकाणी 10,000 आहे, तर त्यामध्ये फक्त सध्या पूर्वपरीक्षा जर पाहिलं आपण तर ती आहे 3,999 रुपये फी असणार आहे. परंतु ही जी आहे हे लिमिटेड दिवसासाठी ऑफर आहे, आजच संपणार होती, परंतु या ठिकाणी काही दिवसासाठी आपण हे एक्सटेंड केलेली आहे. तर ही पूर्वपरीक्षा आहे. ज्यांना प्री आणि मेन्स घ्यायची आहे त्यांना या ठिकाणी प्री मेन्स 7,999 रुपये फी आहे. याच्यामध्ये टेस्ट सिरीज इन्क्लूड आहे.
प्रिलिमची टेस्ट सिरीज, नॉट अ मेन्सची, प्रिलिमची टेस्ट सिरीज याच्यामध्ये इन्क्लूड असणार आहे. ओके, टेस्ट सिरीज सुद्धा यांना अवेलेबल करून दिली जाणार आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारची बॅच डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. डेमो लेक्चर सुद्धा बघा आणि त्या बॅचमध्ये इकॉनॉमिक्स असेल, पॉलिटी असेल, हा जो भाग आहे तो मी चांगल्या पद्धतीने आपण कव्हर करत आहोत. स्वतः मी या ठिकाणी इकॉनॉमिक्स पॉलिटी घेत असतो. त्यामुळं तुम्हाला या ठिकाणी प्रिलियमला म्हणजे जो काही आपला कट ऑफ आहे त्या कट ऑफपेक्षा 10 मार्क कसे घेता येतील याची या ठिकाणी स्ट्रॅटजी आपण त्या लेक्चरमध्ये देत आहोत. आणि अनेक विद्यार्थी आपल्या संस्थेमार्फत जे सक्सेसफुल झालेले त्यांना सुद्धा विचारा आणि रिझल्ट पाहूनच, ओके, त्यांच्या प्रतिक्रिया पाहूनच तुम्हाला या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचं आहे. आणि डेमो सुद्धा जरूर पहा. तर आपल्याला ॲप डाउनलोड करायचं आहे आणि काही क्युरी असेल तर या ठिकाणी या नंबरला तुम्ही कॉल करू शकता. त्याचबरोबर डायरेक्शन अकॅडमीचं टेलिग्राम चॅनल जॉईन करायला विसरू नका, कारण बिकॉज ऑफ अपडेट आपल्याला या ठिकाणी विविध प्रकारचे जे एक्झामचं अपडेट आहे त्यासाठी हे टेलिग्राम चॅनल तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. त्याची खाली लिंक दिलेली आहे आणि ॲपची सुद्धा लिंक दिलेली आहे. जर व्हिडिओ आवडला तर जरूर मित्रांना शेअर करा. त्याचबरोबर या ठिकाणी अभ्यासाला सुरुवात करा. ओके, सो लेट्स जॉईन डायरेक्शन.